गेलाय कामावर नाही याला. काय करायला लागली तू? खोबरं खोबरं कशाला? काढवणाला. आणि स्वयंपाक झाला काय? मग कालून कोण फुलं नाही तुमची वाट बघत बसली होती. माझ्या काय मग आता कालवून काय करायचं नको तुम्हाला करायला. राहू दे आता. कालून गेलून काय करू नको. हा काय आणलंय काय? आज काय नाही आणलं. मग दुसरं विशेष आणलंय मी आज. काय आणलंय बघू बरं. विशेष आहे म्हणून खोबरं बसली हातात घेऊन. होय विशेष नाही. बाटीत काय आणलंय काय? हो ताक आणलंय भारी. रानातनं त्या मालकानं म्हशीचं ताक दिलंय. म्हशीच आई हे काय दुकानातलं त्या पुढीतलं तसलं काय नाही. नाही बाटली मोठी आहे पण एवढं आहे तरी अर्धा लिटर ताक आहे. म्हणजे रानातलं असते ताक म्हणजे ओरिजिनल केलेलं. ते त्या पिशवीतलं नाही ह्याच्यातलं पांचट नाही. भारी आणलंय बरं झालं बाई. हा आणि जे बनवा आता कधी? कढी बनवा. कढी भात असं म्हणून मस्त पैकी का नाही. काय शुक्रवार असलं म्हणून काय तीच खाऊन म्हणाय सारखं सारखं रोज उठलंय सुटलं तीच. आम्ही नव्हतं त्याचा विषय घेतला तुम्हीच घेता विषय सारखं. होय हा लोक सारखं उठलं सुटलं हे आणलं का शुक्रवार ते आणलं शुक्रवार. पिऊ हा. ठीक आहे असं वाटतंय बघ. नंबर 1 म्हशीचं ओरिजिनल काढलेलं मला ताक आहे नुसतं. भारी हो भारी. हा तर आणि चला हे धरा. कढी करते का चाल. कढी बिडी मस्त पैकी घेऊ. हम्म. तरी तुम्ही गावात चक्कर मारून. लवकर येण्याचं कढीचं येऊन बघायचं. बरं तरी बघा आता आपल्याला करायची कढी. तर कढीसाठी आपण बारीक करून सगळं घेऊया. लसूण लसूण थोड्याशा घेतलाय. मिरच्या. लसूण काय आहे त्यात सोडलेला थोडासा. लसूण लसूण आहे तर खोबरं घेतलं. खोबरं काय एवढं टाकायचं नाही पण फोडून ठेवलंय मी. तर लसूण आहे. हे कोथिंबीर पण ठेवली नीट करून घ्यायच्या सगळं. मिरच्या हळद आणि मिरच्या पण टाकायची ते. हळद तिखट कोथमीर नाही सगळं नाही इतकं नाही. लाल भडक मिरच्या टाकाने त्यात. लाल नको. मिरच्या काय आपल्या एवढं कोण खात नाही त्याच्यामुळे 2-4 मिरच्या घ्यायच्या ते आपल्याला. पुसते दिले गेलं. 4-5 मिरच्या घेऊया आपण. तिखट आहे त्या मिरच्या. मिरच्या झाल्या. थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर घेऊ. कुत्रीम घ्या कुत्रीम. आणि ह्याच्यात टाकूया लसूण आणि थोडंसं खोबरं. तर मस्त अशी कढी भात आणि बाजरीची भाकरी आपल्याला करायची बरं का आज. आणि कढी खाल्लेलं चांगलं असते शरीरात. आणि गावरान ताक आहे अजून आपल्याला विकत आणलेलं नाही. मी कामावरून ताक आणते बघा आज. त्यामुळं कढी करायची. मी एक गोष्ट घेऊन बघितलं आहे भारी लागते टाकली. तर चला मी एवढं बारीक करून घेते आता. ओय झाली का कढी करून आता? तीच करायला लागली आता. म्हणून म्हणलं झाली का नाही कढी करून. त्याच्यात आपण 2 पळ्या तेल टाकून घेऊया. 2 पळी तेल. हा काय असते जिरी मोहरी पण असते. तेल मस्त असं कडकडून तापू द्यायचं. हा आणि त्या टाकायचा धुवून कढीपत्ता. तर कढीपत्ता आपण तेल तापले. कढीपत्ता टाकून घेऊया. थोडीशी जिरी मोहरी टाकूया. जिरी मोहरी तडतडली. आता आपण ही मगाशी खोबरं मिरची लसूण कोथिंबीर बारीक केली ती पण टाकून घेऊया आता याच्यात. दिसतंय का नाही? होय होय दिसतंय की. सगळं दिसतंय त्यातलं. होय चांगलं असं हलवून घ्यायचं त्याला. बघ तरी तिकडं तरी तरी कर. प्रॅक्टिस वाढवलंय का? चांगला असा मसाला भाजून घ्यायचा आहे. हा भाजून घ्यायची मग कढी वतायची. मिरची टाकली मम्मीनं त्यात जास्त. हळद टाकायची. हळद टाकून पण चांगलं असं. आणि मिरची बारीक करताना मी पहिलेच मीठ टाकून घेतलंय बरं ह्याच्यात. आता मिठाचं माया ध्यान राहायचं नाही तुम्हाला सांगू. हा मी टाकला जातो. 4 मिरच्या टाकल्या त्याला कशा झणक्या मारते त्याला कोणाच ठेवा. काय पंचायत आहे मग तर आता मम्मी. काय खरं नाही मग आता. काय माहितीये का मीठ ताक पण टाकून घेऊ आपण त्याच्यात. बघा आता दाखवायचं. आणि आता थोडंसं खोबऱ्याचं पाणी राहिलेलं मी पण तिकडून ओतून घेतलंय याच्यात. थोडंसं मीठ कमी पडले बरं त्याच्यात.
हे अर्धा चमचे मीठ टाकून घेतली मी हा. आणि थोडीशी साखर. चवीपुरती थोडीशी साखर टाकून घेतली हा. कारण साखर टाकल्या कढी लय छान लागते. गोड गोड लागते. बस एवढीच. बस म्हणते ना आणखीन टाकते. आता गॅस आपण मोठा करून घेऊया. ह्याला हलवत राहायचं कारण कढी फुटली नाही पाहिजे आपल्याला. थोडीशी अशी उकळायच्या ह्याला आलं की पटकीने गॅस बंद करून टाकायचा. फुटली की त्याचा दही होता या. हा आणि मस्त अशी कढी, बाजरीची भाकरी आणि भात केलं येते ऐकाय त्याच्यात. आलं की जेवायला घ्यायचं परत. फुटली की कढीचा सत्यानाश होतो. एवढं लक्षात ठेवावं. छान अशी कढी झाली बघा मस्त अशी. हा वास आला मला. अशी हलवली म्हणजे कढी फुटत नाही ना. मग काय करत तिथंच बसायचं आणि हलवत बसायचं, त्याला ठेवायचंच नाही खाली. आता कढीला बघा उकळी सारखी झाली. आता कढी कढीलाच म्हणले मी. आपण हे बंद करून टाकूया आता. कारण कढी फुटती. टाका बंद करून. तर बंद करूया आपण गॅस. छान अशी बघा कढी झाली तयार. हा मस्त झाली. आता आपण झाकून ठेवूया अशीच. म्हणजे आल्यावर जेवण करूया परत. झालं का नाही? मी आलो की आता हात पाय धुवून गावात आवरून सगळं होऊन इथं झालं. काय काय केलं बघू. केलं का नाही काय करायचे. कढी केली या. कढी केली मला माहिती आहे. मी कढीसाठी तर ताक आणलं दिलं होतं. थोडी जास्त केली बरं का मी. कारण मला सकाळ खायची आहे म्हणून. होय भेंडी जावायची ते आणलेली. असू द्या काय पण असू द्या पण फक्त मला कढी द्या. भात केला का? केला. भातच पाटील बाहेर जाय. राहू दे की मग सकाळ खाईल. पाटील बाहेर ठेवले म्हणजे सकाळ खाता येईल. उठल्या उठल्या खाईल ना. टकोरीला टकोर लागले आमचं मेंदू बंद व्हायचं. एवढं काय ही नाही. बस आंघोळ करायला नाही मला. भात केलाय. हो का भात पातेर भरून केला. 2-3 दिवसात संपत नाही. भात पण सकाळ खायसाठीच केलाय. 2-4 दिवस आता भातच करायला लागत ना बघा आम्हाला. आम्ही खातो सकाळ. तुम्हाला काय आपलं तेच की म्हणून तर मी म्हणणार 2-3 दिवसाचा भात करणार नाही काय नाही. खावा लय आडवं लावायची येड आहे तुम्हाला. आडवं नाही लावत ती सांगतोय आता एवढा भात खात असते. आम्ही खातोय. आम्हाला लागते सकाळ. आठवड्यापर्यंत आंघोळी पातेल्यातच करत आहे. आडवं करायला का नाही. असं केलं आडवं कोण बोलताय ती पण सांगा आम्हाला कमी म्हणजे कसं आहे आठवड्यावर भात करायची गरज नाही ग. तीच गरम करायचा खायचा. तीच गरम भेंडी खात नसतो म्हणून मला भेंडी ताटाला दिले पण काय नाही मला. ही मस्त पैकी आता कढी केलेली आहे बायकून. काय असतंय कढी आणि भात जास्त खाल्ला जातो म्हणते ती. पण आम्ही बाजरी भाकरी बरोबर खातो जरा म्हणजे काय बघ तू पण. हा त्याला दाखवू नको ती नाचतो या. नाही कस झाली सांगा बरं आता मग. हा अशी कढी बघा कडक कडक झाली मस्त पैकी. लय मिरच्या नाही का टाकल्या. मिरच्या नको रे बाबा. छान झाली कढी. मोठा लागला लवकर. हे आपलं बरं आहे मस्त पैकी झालं आपलं. एवढं ताट मस्त वाटलं. आता भात कढी काकडी आणि भेंडी मस्त. चला हा. आणि हे जर लगेच म्हणले गावात आलेल्या काय आणलंय. शुक्रवार म्हणले की वासावर सुट्टी दी. काय आणलंय काय नाही. काय सुद्धा नाही बाबा. येत असतो पण ह्यावेळेस वेगळं जाणलं आयटम जरा. नाही पण भारी वाटलं ना. आम्हाला असली कढी आवडली. नाही ताक आवडलं. घरगुती ताक आहे त्याच्यामुळे मधलं नाही आपलं. चला आता मी पण घेऊन बघते कढी कसली झाली या. तर चला आणि आमची कढीची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये सांगा. मस्त बघ. चला बाय. बाय.